नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून एका नवीन अपॉर्च्युनिटीच्या बाबतीत मला इन्फॉर्मेशन द्यायची होती, जी की 10वी पास किंवा इक्विव्हॅलंट आणि ॲडिशनली ITI पास असेल तर आपल्याला ॲक्सेप्टेबल ते एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या डिटेल बघायच्या आहेत की नेमकी पोस्ट कोणती आहे, त्यासाठी अप्लाय करण्याच्या डेट्स काय आहेत, त्याचा एक्झाम पॅटर्न काय आहे आणि त्यामध्ये वेगवेगळे सब्जेक्ट जे इन्क्लूड केलेले आहेत त्यामध्ये नेमके टॉपिक कोणते येणार आहेत, ही सगळी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायची. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा 10वी बेसवर असलेला सगळ्याचा सगळा पार्ट आहे. 10वी बेसवर असलेली रिक्रुटमेंट आहे. बघू आपण याच्यामध्ये कोणती इम्पॉर्टंट नोटिफिकेशन आपल्याला आलेली आहे. ऑफकोर्स जॉब नोटिफिकेशन असणार आहे, ज्यामध्ये आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन या स्क्रीनवर पण दिलेली आहेत, पण मध्ये मध्ये आपल्याला पीडीएफ ऑफिशियल जी पीडीएफ दिलेली आहे, जे की मी आपल्या एबीडी संकल्प टेलिग्राम चॅनलवर ऑलरेडी पोस्ट केलेली आहे. त्या पीडीएफ मधल्या पण डिटेल काही इन्फॉर्मेशन बघायची आहे. जसं की तुम्हाला दिसतंय की याच्यामध्ये अथॉरिटी कोणती आहे, तर DSSB म्हणजेच दिल्ली सब ऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड. या अंतर्गत आपल्याला कोणत्या पोस्टसाठी, तर पोस्ट नेम आहे मल्टीटास्किंग स्टाफ, म्हणजेच आपण त्याला MTS म्हणतो. MTS पदासाठी या रिक्रुटमेंट आहेत. टोटल वॅकन्सीज किती आहेत, तर टोटल वॅकन्सीज आहेत 714. आता या व्हेरियस डिपार्टमेंट्स मध्ये डिवाइड केलेले आहेत. ते नेमके डिपार्टमेंट कोणते आहेत ते पण आपल्याला पुढे बघायचंच आहे. ज्याचं मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे 10वी पास किंवा इक्विव्हॅलंट आणि ITI ॲडिशनली असेल तर ते ॲक्सेप्टेबल आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे ही अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी आहेत, आता जस्ट 10वी पास झालेले आहेत, त्यांच्यासाठी हे इम्पॉर्टंट नोटिफिकेशन आहे. पुढे आपल्याला याच्या पे स्केलच्या बाबतीत नोटिफिकेशन मध्ये दिलेलं आहे की 18,000 ते 56,900 असं पे स्केल आपल्याला यामध्ये दिलेलं आहे. आणि सिलेक्शन प्रोसिजर जी दिलेली आहे ती 3 प्रोसेस मध्ये आहे, ज्यामध्ये एक ऑनलाईन एक्झाम टियर 1 म्हणून आहे, सोबत त्यामध्ये DV डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि शेवटी मेडिकल एक्झामिनेशन म्हणजेच आपलं फिटनेस टेस्ट त्यामध्ये होणार आहे. तर हा डिटेल पार्ट आपल्याला त्या नोटिफिकेशनच्या बाबतीतचा आहे. पुढे बघत असताना यामध्ये आपल्याला DSSB म्हणजे नेमकं काय हे माहिती असलं पाहिजे. तर बघा, DSSB म्हणजे काय, तर दिल्ली सरकारची ही भरती करणारी संस्था आहे. आता दिल्ली सरकारमध्ये ज्या वेगवेगळ्या पदांसाठी भरती होते, ते पदांची भरती करणारी ही एक संस्था आहे. नेमकं हे काम काय करते DSSB, तर सरकारच्या गट ब आणि गट क कर्मचाऱ्यांची निवड केल्या जाते यांच्या अंतर्गत. त्यानंतर DSSB अंतर्गत कोणती पदं भरली जातात, तर यामध्ये शिक्षक आहे, स्टेनोग्राफर आहे, LDC, UDC, ज्युनियर इंजिनियर आहे, फार्मासिस्ट आहे आणि क्लरिकल अशा वेगवेगळ्या पदांसाठी भरती DSSB च्या अंतर्गत केल्या जाते. तर हे आपल्याला माहिती असलं पाहिजे की नेमकं आपण कशासाठी फॉर्म अप्लाय करतोय, तर हे DSSB च्या बाबतीत. पुढे येत असताना इम्पॉर्टंट डेट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत की याला अप्लाय करत असताना आपल्याला कोणकोणते इम्पॉर्टंट डेट आहेत. तर पहिले सगळ्यात महत्वाचं 11 डिसेंबरला याचं एक शॉर्ट नोटिफिकेशन आलेलं होतं, ज्याच्यासाठी ऍप्लिकेशन स्टार्ट करण्याची डेट ही 17 डिसेंबर 2025 पासून ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे. आणि लास्ट डेट टू अप्लाय, याला शेवटची तारीख जी आहे ती 15 जानेवारी 2026 आहे. म्हणजे 15 जानेवारी 2026 पर्यंत आपण हा फॉर्म अप्लाय करू शकतो. ज्यामध्ये फीसचा एक इम्पॉर्टंट पार्ट, जनरल कॅटेगरी, OBC आणि EWS साठी फक्त 100 रुपये फीस आहे. आणि वुमन कॅन्डिडेट असतील किंवा SC ST PWD कॅन्डिडेट असतील, या सगळ्याच कॅन्डिडेटसाठी 0 म्हणजेच नील फीस आहे. याच्यासाठी कुठली फीस आपल्याला भरायची नाहीये. फक्त जनरल, OBC आणि EWS कॅन्डिडेटसाठी 100 रुपये फीस यामध्ये आहे. जनरली बघितलं तर आपले सगळे IBPSच्या एक्झाम्स बघितलं तर त्याला 750, 800, 850 पर्यंत फीस असते. काही एक्झाम्सला 1000 रुपयाची फीस आहे. एक चांगला एक्सपिरियन्स आपल्याला 100 रुपयामध्ये बघायला मिळू शकतो. त्यामुळे आपल्याला बघायचंय की आपण हा फॉर्म भरला पाहिजे. अप्लाय नाऊ ऑब्वियस सांगितले की लास्ट डेट 15 जानेवारी आहे, तोपर्यंत आपल्याला अप्लाय करायचे. सिलेक्शन स्टेजेसच्या बाबतीत इम्पॉर्टंट माहिती बघायची. सांगितल्याप्रमाणे टियर 1 ऑनलाईन एक्झाम आहे. यामध्ये नेमकं ऑनलाईन एक्झामच्या बाबतीत बोलायचंय. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, आपण जे डॉक्युमेंट, आता याच्यामध्ये 10वी पास सांगितलंय ते, प्लस आपलं पर्सनल आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, यावर आपलं आयडेंटिटी व्हेरिफिकेशन होईल. आणि एक मेडिकल फिटनेस टेस्ट यामध्ये इन्क्लूड असेल. बरं, जॉब लोकेशन कुठं आहे, तर सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये जॉब लोकेशन दिल्ली आहे. हे फक्त दिल्ली इथं मेन्शन केलेलं आहे. आपल्याला बाकी कुठल्याच राज्यात, महाराष्ट्रात वगैरे याची पोस्टिंग मिळणार नाही.
ओनली दिल्ली हे जॉब लोकेशन आपल्या याच्यामध्ये असणार आहे. ऑनलाईन एक्झामचा पॅटर्न कोणता आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर ऑनलाईन एक्झामचा पॅटर्न आपल्याला डिटेल मी घेऊन आलेला आहे. त्याच्यासोबत सब्जेक्ट वाईज कोणते आपल्याला टॉपिक विचारले जाणार तेही आपल्याला याच व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे. एक्झाम पॅटर्न मध्ये आपल्याला जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग ॲबिलिटी आहे, अरिथमॅटिकल आणि न्यूमरिकल ॲबिलिटी आहे, जनरल अवेअरनेस आहे जर बघितलं, आणि चौथा बघितलं तर टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज. 1, 2, 3, 4 सब्जेक्टचे जे नाव आहेत ते आपल्या कॉन्ट, LR, इंग्लिश, GA ह्याच्यासारखेच आहेत, म्हणजे नवीन काही दिसत नाहीये याच्यामध्ये. आणि एक पाचवा ऍडिशनल पार्ट आहे टेस्ट ऑफ हिंदी लँग्वेज. ऑब्वियस आहे, दिल्लीमध्ये राहायचंय, दिल्लीमध्ये जॉब लोकेशन आहे, आपल्याला हिंदी लँग्वेज आली पाहिजे, तर त्याचं एक हिंदी लँग्वेजची एक्झाम आहे. तर हे 5 वेगवेगळे सब्जेक्ट आपल्याला या एक्झाम मध्ये, ऑनलाईन एक्झाम मध्ये विचारले जाणार आहेत, ज्याचे टोटल मार्क्स, टोटल क्वेश्चन्स हे 200 आहेत. 200 क्वेश्चन 200 मार्क साठीची परीक्षा आहे. 40 मार्क इच सब्जेक्ट साठी दिलेले आहेत. कंबाईन या पूर्ण 5 सब्जेक्ट साठी आपल्याला 2 तासाचा वेळ त्यामध्ये दिलेला असेल. आणि निगेटिव्ह मार्किंगचा जर विचार केला तर प्रत्येक क्वेश्चन जो चुकलेला असेल त्यासाठी 0.25 पेनल्टी आपल्याला लागणार आहे. पुढे येत असताना आपल्याला बघायचं की प्रत्येक विषय वाईज, सब्जेक्ट वाईज काय सिलेबस दिलेला आहे. यामध्ये आपल्याला सिलेबस फॉर जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग साठी बघितलं तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आहे, अनालिसिस आहे, जजमेंट्स आहेत, अनालॉजीज आहेत, सिमिलरिटीज आहेत, डिफरन्सेस आहेत, स्पेस व्हिज्युअलायझेशन आहे, वेगवेगळे सब्जेक्ट आहेत. त्याच्यामध्ये डिसिजन मेकिंग बघा, अरिथमॅटिकल रिझनिंग असेल, व्हर्बल रिझनिंग असेल, रिलेशनशिप्स आहेत, त्यानंतर नंबर सिरीज वाला पार्ट पण आहे. जर बघितलं तर हा मिळता जुळता थोडा SSC आणि रेल्वेच्या ज्या एक्झाम होतात त्यासारखा आहे. आणि काही टॉपिक्स आपले जे बघितले तर जनरल बँकिंगचे जे आहेत ते पण इन्क्लूड आहेत. पुढं आपल्याला न्यूमरिकल ॲबिलिटी जर बघितलं, यामध्ये LCM SCF असेल, रेशो प्रोपेशन आहे, नंबर सिस्टीम आहे, डिस्काउंट आहे, सिंपल इंटरेस्ट आहे, डेसिमल, फ्रॅक्शन, पर्सेंटेज, अवरेज, प्रॉफिट अँड लॉस, मेन्शुरेशन, टाइम अँड वर्क, टाइम स्पीड डिस्टन्स, कंपाऊंड इंटरेस्ट टॉपिकच्या नावासहित दिलेला आहे. याच्यातला एकही टॉपिक आपल्या जनरल बँकिंग शिवाय वेगळा नाहीये. हे सगळे जशाला तसे बँकिंगचेच क्वांट मधले आपले टॉपिक्स आहेत. पुढे येत असताना इंग्लिश मध्ये बघितलं तर सिनो आहे, ग्रॅमर आहे, अँटो आहे, त्यानंतर टेन्स, सब्जेक्ट वर अग्रीमेंट, कॉम्प्रिहेन्शन, होकॅब, सेंटेन्स रिअरेंजमेंट, इडियम्स अँड फ्रेजेस, वर्ब, आर्टिकल, फिल इन द ब्लँक्स, ऍडवर्ब, त्यानंतर अनसीन पॅसेजेस आणि एरर करेक्शन. ऍज इट इज 99% जनरल बँकिंगचा जो इंग्लिशचा सिलेबस आहे तो तशाला तसाच आहे. जनरल अवेअरनेसच्या याच्यामध्ये जर बघितलं आपण तर हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, स्पोर्ट्स, आर्ट, कल्चर, त्यानंतर बघितलं तर नॅशनल, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, सायंटिफिक रिसर्च, एव्हरीडे सायन्स. याच्यामध्ये जर बघितलं तर थोडा आपला रेग्युलर जनरल अवेअरनेसचा पार्ट बँकिंगचा सोडला तर थोडा SSC रेल्वे टाईप हा जनरल अवेअरनेसचा पार्ट आहे, ज्यासाठी आपण एखादं छोटं लुसेंट सारखं बुक जनरल नॉलेजचं घेऊन जर रीड केलं तर भरपूर याच्यातून तयारी होऊ शकते. पुढे येत असताना यामध्ये शेवटचा म्हणजे हिंदी लँग्वेजचा जो होता, यामध्ये पर्यायवाची, समास, अनेकार्थी, वाक्य, लिंग, वचन, अलंकार, जे ग्रामर वाला पार्ट आहे जो मराठी ग्रामरचा असतो तशाला तसा हा हिंदी ग्रामरचा पार्ट आहे. त्यामुळे जर एक्झाम पॅटर्नचा विचार केला आपण तर यामध्ये कुठलाही पार्ट आपल्याला नवीन नाही एक्सेप्ट हिंदी लँग्वेज. याची आपल्याला तयारी करायची आहे तर बेसिक ग्रामर आपल्याला यामधलं माहिती असलं पाहिजे. जे आपण जर ग्रामीण बँकेच्या परीक्षांसाठी तयारी केली असेल तर ऑब्वियस तो पार्ट आपल्याला इथं काम येईल. पण या सोबत आपल्याला जर बघायचं झालं तर नोटिफिकेशन मध्ये पण काही गोष्टी मेन्शन होत्या, त्याही आपल्याला बघायच्या आहेत. नोटिफिकेशन मध्ये दिलेल्या गोष्टी, ही नोटिफिकेशनची PDF जी आहे ती ऑलरेडी मी ग्रुपवर पण ABD संकल्पवर पोस्ट केलेली आहे. याच्यामधला इम्पॉर्टंट पार्ट जो होता तो म्हणजे जे पोस्ट दिलेले आहेत आपल्याला, पोस्टचं नाव होतं मल्टीटास्किंगचंच. मग आता हे मल्टीटास्किंग स्टाफच्या अंतर्गत व्हेरियस डिपार्टमेंट जे दिलेले आहेत त्याच्या जागा दिल्या आहेत टोटल 714. मग असे टोटल डिपार्टमेंट जर बघितले तर यांनी याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत 12. टोटल 12 डिपार्टमेंटच्या अंतर्गत या 714 इथं आपल्याला दिसत असेल की ग्रँड टोटल मध्ये 714 जागा आपल्याला दिसत आहेत. मग आता त्याच्यामधले जर डिपार्टमेंटची नावं मी वाचून दाखवले तर बघितलं तर 12 नंबरला साहित्य कला परिषद आहे, डिपार्टमेंट ऑफ फूड सप्लाईज आहे, त्यानंतर डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे, ऑफिस ऑफ लोकायुक्त आहे, त्यानंतर आपल्याला याच्यात जर बघितले तर वेगवेगळे जनरल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट आहे, रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहे, NCC डिपार्टमेंट आहे, पब्लिक ग्रीव्हन्सेस डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंट ऑफ अर्बन डेव्हलपमेंट आहे, ड्रग्स कंट्रोल डिपार्टमेंट आहे, लेबर डिपार्टमेंट आहे,
वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे इथे नावं दिलेले आहेत. मग आता याला सर वेगवेगळे डिपार्टमेंटचे एवढे नावं दिलेत तर याला काय वेगळं क्वालिफिकेशन आहे का? तर बिलकुल नाही. याच्यात क्वालिफिकेशन वाला पार्ट पण जर बघितला आपण पीडीएफ मध्ये पुढे तर सगळ्यांसाठी 10वी पास तेवढंच क्वालिफिकेशन दिलेलं आहे. वेगळं कुठलंही क्वालिफिकेशन यामध्ये दिलेलं नाहीये. 15 जानेवारी 2026 पर्यंत आपण फॉर्म अप्लाय करू शकतो. इथं आपल्याला dssb.delhi.gov.in ही अशी त्यांची वेबसाईट दिलेली ऑफिशियल, त्याच्यावर आपण हे फॉर्म अप्लाय करू शकतो. पुढे अजून जे आपल्याला पोस्टच्या बाबतीत थोडं कन्फ्युजन असेल तर बघा, फर्स्ट जे होती एक्साइज एंटरटेनमेंट अँड लक्झरी टॅक्सेस डिपार्टमेंटची जी डिपार्टमेंट होतं, याच्यामध्ये पोस्ट नेम मी एका पोस्टच्या बाबतीत तुम्हाला दाखवून देतो. मल्टीटास्किंग स्टाफ आहे. त्याच्यात कोड नंबर पण दिलेला आहे. पोस्ट कोड आहे 803/25. या पद्धतीने आपल्याला पोस्ट कोड टाकायचा आहे. मग आता याच्यात UR म्हणजे जनरल साठी, ओबीसी साठी, SC साठी वगैरे कॅटेगरी वाईज किती जागा आहेत हे दिलेले आहेत. सगळ्यात महत्वाचा पार्ट जर बघितला त्याच्यातल्या एका डिपार्टमेंटच्या बाबतीत आपण बघतोय एज्युकेशनल क्वालिफिकेशन, मॅट्रिक्युलेशन ऑर इक्विव्हॅलंट. मग आता 10वी पास किंवा इक्विव्हॅलंट आहे. बाकी डिझायरेबल, इसेन्शियल वगैरे काही नाही एक्सपिरियन्स. पे स्केल सेम आहे प्रत्येकासाठी. एज लिमिट वाला पार्ट इम्पॉर्टंट आहे, जो की आधी राहून गेला. एज लिमिट वाला पार्ट आहे 18 ते 27. 18 ते 27 वयोगटातील 10वी पास विद्यार्थी याला अप्लाय करू शकतात. आता याच्यातला पुन्हा बघा सेकंड नंबर मध्ये दिलाय लेबर डिपार्टमेंट. याच्यामध्ये पण आहे 10वी पासच किंवा इक्विव्हॅलंट. सेम बाकीच्या गोष्टी 18 ते 27 ऍज इट इज आहे. पुढचा ड्रग्स कंट्रोल डिपार्टमेंट आहे. तर मग याच्यामध्ये पण आपल्याला बघितलं तर 10वी पास आणि बाकी सगळ्या गोष्टीमध्ये एक्सपिरियन्स वगैरे नील आहे. एवढंच याच्यामध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिलेलं आहे. सोबत एक गोष्ट लक्षात ठेवायची, या 12 वेगळ्या वेगळ्या पोस्ट दिलेल्या आहेत त्या आपल्याला त्याच्यामध्ये प्रिफरन्स द्यायचा आहे की आपल्याला कोणत्या डिपार्टमेंटसाठी फर्स्ट, सेकंड, थर्ड असं 12 पर्यंत प्रिफरन्स द्यायचे. त्या प्रिफरन्स वाईज, त्याच्या व्हॅकन्सी वाईज त्याचं आपल्याला फायनल सिलेक्शन होईल, जे की सिलेक्शन आपलं ऑनलाईन एक्झाम, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट याच्यावर डिपेंड असणार आहे. तर आपण हा इम्पॉर्टंट पार्ट पीडीएफ वाला ऑलरेडी ABD संकल्पवर दिलेला आहे, तर तिथून आपण बघू शकतो पुढे येत असताना. ठीक आहे, एवढं या नोटिफिकेशनच्या बाबतीत आपल्याला बघायचं आहे. वेगवेगळ्या पहिले तर या आलेल्या नोटिफिकेशनला कुठलाही विचार न करता वेगळा एक्सपिरियन्स अदर राज्यामध्ये जॉब करण्याची ऑपॉर्च्युनिटी म्हणून आपण बघू शकतो. आणि 10वी पास असताना आपल्याला ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे, ज्यामध्ये सिलेबस वाला पार्ट बघितला तर काही वेगळा नाहीये. हिंदीवाला जनरल हिंदी आपल्याला येत असेल तर त्यावर डिपेंड, ग्रामरचा थोडा अभ्यास करायचा आहे, त्यावर डिपेंड आपण ही परीक्षा बिलकुल पास होऊ शकतो. या फॉर्मला अप्लाय तर करायचंच आहे, पण वेगवेगळ्या नोटिफिकेशनच्या अपडेटसाठी आपल्याला आपलं टेलिग्राम चॅनल जे दिलेलं आहे @ABD संकल्प, ते आपल्याला जॉईन करून ठेवायचं आहे. आणि ज्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हे अपडेट बघताय त्या युट्यूब चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून नवीन नवीन येणारे अपडेट आपल्याला याच्या माध्यमातून भेटत जातील. इम्पॉर्टंट सगळ्यात महत्वाचं एक लास्ट वेळ तुम्हाला अपडेट यापैकी स्क्रीनवर ठेवून देतो, म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टींची एक ओव्हरऑल आयडिया येऊन जाईल की MTS ची पोस्ट आहे 714, वेगवेगळ्या 12 डिपार्टमेंट मधल्या पोस्ट आहेत. 10वी पास आपल्याला असेल तरी अप्लाय करू शकतो. पे स्केल दिलेला आहे, सिलेक्शन प्रोसिजर दिलेला आहे. एज वाला क्रायटेरिया जर बघितलं तर आपण हा 18 ते 27 आहे. तर हा इथपर्यंत विद्यार्थी जोही असेल तो आपल्याला या पूर्ण नोटिफिकेशनसाठी 12 डिपार्टमेंटच्या अंतर्गत जेवढ्या एक्झाम होतील त्याला हा फॉर्म अप्लाय करू शकतो. अशाच वेगवेगळ्या नोटिफिकेशनच्या अपडेटसाठी हे चॅनल वगैरे आपलं सगळं सबस्क्राईब करून ठेवायचंय. पण जेवढेही इलिजिबल विद्यार्थी मित्रमैत्रीण तुमचे आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.